रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचा छापा। पुणे बारामतीसह छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा धाड। लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप। मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल। महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा ट्विट। ईडीच्या धाडीनंतर ट्विट चर्चेत। ईडी छापेमारीवर काही आश्चर्य नाही। विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू। बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। खासदार भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस। गवळींचे 2 सीए आयटी ऑफिसमध्ये दाखल। दोघांजवळ भावना गवळींच्या संपत्तीची कागदपत्र। मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही। पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र। जरांगेंना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही। 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावे द्या। दिल्लीमधील बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसने मागवली यादी। सूत्रांची माहिती। वंचित महाविकास आघाडीचाच भाग। जागा वाटप अंतिम टप्प्यात। प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान होईल। संजय राऊतांची माहिती। पंकजा मुंडेंचा सरकार विरोधातच आंदोलनाचा इशारा। गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून कामं होत नाहीत। शरद पवारांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचा इशारा। शिंदे गटा एवढ्याच आम्हाला सुद्धा जागा आणि मंत्रिपद मिळावीत। मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। शरद पवार गटाला संपवण्यासाठी त्यांचेच नेते पुरेसे। आव्हाडांच्या वक्तव्यावर भुजबळांचा निशाणा। जितेंद्र आव्हाडांना ताबडतोब अटक करा। आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांची मागणी। अफजल खान खिलजी काय खातो त्याचं प्रवचन मुंबऱ्यामध्ये द्या। हिंदू देवतांच्या भानगडीत पडू नका। श्रीकांत शिंदेंचा आव्हाडांना खोचक सल्ला। प्रभू रामचंद्र काय खायचे माहिती नाही, पण राष्ट्रवादीतले पैसे खायचे हे नक्की। मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हनुमान, गज आणि सिंहाच्या मूर्तीची स्थापना। राजस्थानातील बन्सी पहारपूरमधील गुलाबी रंगाच्या दगडापासून मूर्तींची निर्मिती।